विधानसभेच्या या सगळ्या कामावरती लक्ष असल्यास मात्र एक पुढची एक महत्त्वाची बातमी येते। कात्रज नवीन बोगद्याजवळून नवले ब्रिजकडे येताना दरी पुलाजवळ जांभूळवाडी या ठिकाणी लोखंडी पाईप भरलेल्या ट्रकने बसला पाठीमागून जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झालाय। या अपघातात 4 ते 5 प्रवासी किरकोळ जखमी झालेले आहेत, तसंच ट्रक चालकाचा रुग्णालयात मृत्यू झालेला आहे। ट्रकचा क्लीनर या सळ्यांमध्ये अडकलेला होता। बचाव कार्य सुरू आहे। दरम्यान महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभा यांच्या वतीने पुन्हा एकदा लाँग मार्चची हाक देण्यात आलेली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर या ठिकाणाहून या मोर्चाला काही वेळामध्ये सुरुवात होणार असून आदिवासी शेतकरी आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी 148 किलोमीटरचा पायी प्रवास केला जाणार आहे। पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर न्याय मागून सुद्धा तो न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावरती ठिय्या आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिलाय। हरीश दिमोटे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। हरीश, लाँग मार्च मोठ्या प्रमाणात काढला जातोय, काय काय नेमक्या मागण्या आहेत? नक्कीच आपण जर बघितलं तर खरं तर हा लाँग मार्च जो आहे तो विविध मागण्यांसाठी 2023 सालीच काढण्यात आलेला होता आणि ज्यामध्ये शेतकरी असतील, कर्मचारी असतील, श्रमिक असतील यांच्या ज्या मागण्या होत्या या मागण्यांसंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्वासनं दिलेली होती आणि त्याची पूर्तता कुठेतरी झालेली नाहीये। त्यामुळे आज पुन्हा एकदा हा जो लाँग मार्च आहे हा राजूर इथून निघणार आहे। साधारण 148 किलोमीटरचा प्रवास करत ते अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहेत। पण त्यापूर्वीच मध्ये लोणी हे गाव जे आहे ते विखे पाटलांचं गाव आहे आणि अगोदर ते विखे पाटलांच्या घरासमोर देखील निदर्शनं करणार असल्याचं आपल्याला कळतंय। काही वेळात साधारण 1 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे, ज्यामध्ये महिला, आदिवासी बांधव, शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, अंगणवाडी ज्या मदतनीस आहेत त्यांचा प्रश्न, पोषण आहार बनवणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचा प्रश्न आहे। या सगळ्यांबरोबरच नाशिक पुणे जी हायस्पीड रेल्वे चा जो मार्ग वळवण्यात आलेला आहे तो परत एकदा संगमनेर आणि सिन्नर मार्गेच ती झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी देखील या आंदोलकांनी केलेली आहे। 1 वाजता साधारण या मोर्चाला सुरुवात होईल आणि हजारोच्या संख्येनं हे सगळे मोर्चेकरी नगरकडे रवाना होणार आहेत। बरं हरीश, वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। जळगाव जिल्ह्याच्या दिशा समिती बैठकीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवरती धरलंय। खासदारांना विविध कार्यक्रमांना निमंत्रण दिलं जात नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आम्हाला कमी समजू नका, एक पत्र द्यायची वेळ आली तर ते महागात पडेल असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। या वक्तव्यानंतर बैठकीत काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालंय। सांगते की तुम्ही प्रोटोकॉल फॉलो करा। उद्या तुम्ही अडचणीत येणार बरं, आम्हाला फक्त एक विजलन्सला पत्र द्यायचंय तुम्हाला। जिथे केंद्राचं शेअरिंग आहे तिथे आम्ही कंपल्सरी आहेच, आम्हाला विश्वासात घेऊनच तुम्हाला काम करायचंय। आम्ही असं म्हणत नाही, ऑफकोर्स आमदारांचे तेवढा अधिकार आहे, पण आमदारांसोबत आमचाही तेवढा अधिकार आहे प्रत्येक योजनेवर। आम्ही पण लोकांमध्ये फिरतो, आमच्याकडे पण काही असतं डिमांड लोकांच्या। तुम्ही आम्हाला सोडून देणार, आम्हालाच घेणार नाही, आमचंच नाव टाकणार नाही, आम्हालाच कार्यक्रमाला बोलवणार नाही, तर असं कसं चालेल? पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया। राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडट असल्याचा मोठा आरोप समोर आलेला आहे। शासकीय कंत्राटदारांची तब्बल 77,000 कोटी रुपयांची थकबाकी अद्याप प्रलंबित असल्याचं राज्य कंत्राटदार महासंघानं म्हटलेलं आहे। सरकारने काही रक्कम दिल्याचा दावा केला असला तरी सुद्धा वर्षभरात केवळ 10% देयकं देण्यात आलेली आहेत आणि काही विभागांना दिलेले धनादेश ट्रेझरीकडे निधी नसल्यामुळे वटत नसल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे। या पार्श्वभूमीवरती 9 मार्च रोजी शासकीय अभियंता आणि कंत्राटदारांची महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिली आहे। राज्य शासनाने गेल्या 12-13 महिन्यात फक्त 10 ते 12% कंत्राटदाराचे पेमेंट दिलेले आहेत, हे वास्तविक अत्यंत चुकीचे आहे। तसेच राज्य शासन हे प्रत्येक कंत्राटचं देयक देण्यासाठी ट्रेझरी ऑफिसला आणि प्रत्येक विभागाला एक चलन पाठवून देतं, एक ऑर्डर पाठवून देते की एवढे पैसे रिलीज केलं, परंतु जे पैसे रिलीज करण्यासाठी शासन ऑर्डर पाठवतं ते प्रत्यक्षात पैसे ट्रेझरीमधून पासच होत नाहीत। जवळपास 20-20, 25 दिवस, महिना, दीड महिना, 3-3, 4-4 महिने हे ट्रेझरीमध्ये हे चेक पास होत नाहीत। याचा अर्थ शासन जे चेक किंवा जी ऑर्डर काढतं हे ऑर्डरला जर 3-3, 4-4 महिने पासिंगसाठी आलं ते अत्यंत चुकीचं आहे। याचा अर्थ राज्य शासनाकडे पैसाच नाही आहे।
बातमी विरारमधून आहे. विरारमध्ये मराठी भाषेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत गावकऱ्यांना दमदाटी केल्याचा आरोप असलेल्या एका तरुणाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी समज देत पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना समोर आली आहे. भाषेचा द्वेष करतो तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फाट्यावर मारतो असं वक्तव्य करत परिसरातील काही नागरिकांनी दमदाटी केली होती आणि ही बाब समजताच मनसेचे स्थानिक पदाधिकारी अमोल पवार यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित तरुणाला जाब विचारलाय. त्याला चांगला मनसे स्टाईलने चोप देत जवळील पोलीस ठाण्यामध्ये नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिलंय. राज साहेबांप्रती सुद्धा त्यांनी म्हणजे वेगवेगळे जे काही त्यांचे शब्द त्यांनी अपशब्द वापरले, त्या सगळ्या गोष्टींना नंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मी फाट्यावर मारतो अशा शब्दांनी त्यांनी डायरेक्टली 4 चौघांमध्ये बोलल्यानंतर तो मला माझा संताप अनावरच झाला आणि मी त्याला म्हणजे जो काय प्रसाद द्यायचा तो दिला. तर माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही महाराष्ट्रात राहतायत, कमवतायत, खातायत, तुम्ही परप्रांतातून महाराष्ट्रामध्ये ह्या आमच्या राज्यामध्ये कमवायला येतात, कमवा, आम्हाला त्याचा विरोध नाही, पण तुम्ही आमच्या भाषेची आणि आमच्या जे काही मराठी बांधवांची त्यांची इज्जत आणि सन्मान राखा.